नमस्कार, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आहे डे 2 इन गोवा. हाय मन की ओके. आणि आता 8 वाजता हा पूल ओपन होतोय. आणि आता सानूला तेवढं 2 तास कसे काढायचे, 2 तास नाही 1.5 तास, 6:30 वाजलेत. आम्ही रात्री लवकरच झोपलो होतो कारण काल दिवसभर खूप थकलो होतो म्हणून रात्री काय पूलमध्ये गेलो नाहीत. 8:30-9 वाजताच झोपलो होतो. बट आम्ही बागा बीचवर जाऊन आलो होतो. काय वाईब आहे यार, खूप भारी. नाईट लाईफ खूप भारी आहे गोवाची डेपेक्षा. डेला फारच सनी असतं. सो आज आम्ही असं ठरवलं की 11ला इथून चेकआउट आहे. सो 11पर्यंत तर पूलमध्येच राहायचं. सो नंतर चेकआउट करून दुसरं पण असंच आम्ही सी फेसिंगच बघतो आहे. कारण लेकरांना मग बीचवर जायला देणं स्विमिंग पूल असायला पाहिजे, ते पण खेळायला खूप भारी आहे. आणि मी म्हणेन की गोव्याला येताना मग सगळे ठिकाणं बघायचे म्हणजे तुम्ही चिल करा, फक्त शांत एन्जॉय करा. आणि आमच्यात तर सगळ्यात एन्जॉय करताय ह्या दोघी. कुठे गेली सावडं तर एवढं भारी, सहलीला जायचं असं होतं तिचं सारखं. आणि आता सहलीला आली आहे तर फार म्हणजे कालपासून काहीही त्रास दिला नाही तिने मला. येताना पण आम्ही किती वेळ, येताना थोडासा वेळ लागला आम्हाला कारण घाट होता ती. आणि हे खूप थकले परत, त्याच्यामुळे खूप हळूहळू आमचं येणं चाललं होतं. आणि आलं की तुम्हाला सांगितलं ना ते ड्रामा केला. सो ते एक फ्रॉड म्हणलं तरी चालेल. इथं जर येत असाल ना बागा बीचला तर तुम्ही पार्किंगमधून बाहेर येतानाच लेफ्ट साईडला ते आहेत. आणि ते तुम्हाला सगळे टर्म्स अँड कंडिशन सांगत नाही तुम्हाला, तेव्हा तर तो प्लॅन खूप गुडी वाटेल. म्हणजे हे सगळं मी तुम्हाला आता नंतर एक्सप्लेन करेन, आत्ता नाही करू शकत. पण आमचा 1 तास गेला तिथं आल्या आणि आम्ही जस्ट उतरलोत. आणि म्हणलं ते स्क्रॅच म्हणजे सॉरी निघालं असतं तर बरं झालं असतं. कारण ते जेव्हा जोपर्यंत सेशन संपत आलं ना तेव्हा तो आम्हाला लक्षात आलं होतं की आम्हाला सीच निघणार आहे. आणि त्याच्यात होतं की 6 महिन्यामध्ये 6 महिन्याची व्हॅलिडिटी आहे त्याला. 4 नाईट अँड 3 डेज फ्री त्यांच्याकडून. पण त्यासाठी 4,000 रुपये भरावे लागतात तुम्हाला. आणि लगेच 6 महिन्यामध्ये कुठे जाणार आहेत आम्ही, असं आहे. असो आता जे झालं ते झालं. हाय, ती आमची रूम आहे. मी चप्पलमध्ये विसरले आणि मी लॉक करून घेतलं. हे झोपलेत म्हणून डिस्टर्ब नको करायला म्हणून आम्ही सानूला चप्पल आणून पाठवली. सानूला पण ती चप्पल चावली मला. असू दे आता, असू दे, एवढी मेहनत केली आहेस तू, तसं करू नको. गेलं बीचवर जाऊन येऊ. काय केलं? चल तिकडे नाही, दुसऱ्या जवळच्या. हळूच. हे दोघं झोपलेत. ते म्हणले माझी पण खूप झोप झालेली नाही. म्हणलं आता आम्हाला काही झोप ये नाही म्हणून इथून जवळच आहे, हे आहे बागा बीच. आणि आम्ही चाललो तिकडं, रॉक गार्डन असल्यासारखं आहे. सानूला म्हणलं तिथला पूल उघडायला पण आणखीन 1 तास आहे, आपण येऊ जाऊन. चल, आम्हाला झोप पण येईना गेली. हाय बेबी, धडकली. दिवा हळू ये ग. अगं येतय जाता, ये तू. चल, चांगला आहे रस्ता, नाही पडत. चल. हा, एवढं भ्यायला काय झालंय नखरा? चांगला आहे बघ. आता इथून नाही. हां,
बागा बीचच्या उजव्या साईडला हे इकडं जाण्यासाठी रस्ता आहे आणि थोडंसं खाली उतरून जावं लागतं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तसं थोडंसंच आहे जास्त काही डेंजर नाही आहे. आणि इथं खूप खेकडे होते. जरा पुढं गेल्यास अलीकडं नव्हतं जास्त काही, जिथं जास्त लाटा धडकून जात होत्या ना तिथं खेकडे जमा झालेले होते. नंतर आम्ही स्विमिंग पूल उघडला होता 8 वाजता आणि हे दोघं पण आम्ही वापस येईपर्यंत उठले होते. नंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये उतरलोत आणि साऊ एवढी काही कम्फर्टेबल नव्हती आणखीन, तर एकतर ती ह्याच्यात बसतच नव्हती. त्याला एकतर 2 पाय होते मध्ये घालायला, त्याच्यामुळे ते तिला मध्ये टोचल्यासारखं व्हायचं सारखं. आणि ती पाण्याशी एवढी काही ही नव्हती, म्हणजे तिला कम्फर्टेबल व्हायला वेळ लागला थोडा. नंतर ती खूप छान खेळली. मग मी इथं तिला हळूहळू कम्फर्टेबल करत होते. 2 कुठं गेली ओय काय होईल दाखवा तुम्ही कसं खेळतात, दाखवा. काही नाही शिंकाय. कसं बसते साव, अशा धरून बसा. हा दाखवा दाखवा. ए टाक दे तू बॉल. काय झालं ते खूप खोल आहे, इकडे ये म्हणालेत बाबा. चल स्विमिंग पूलमध्ये खूप वेळ खेळून आम्ही सगळ्यांनी आंघोळ केल्या आणि असं रेडी झालोत, कारण आम्हाला ब्रेकफास्ट करायला जायचं होतं. कारण तो इन्क्लूड होता आमच्या जे काही आम्हाला पे करायचं होतं हॉटेलला. आणि मी इथं व्हिडिओ करते तर साईडला थांबून सानू एका साईडला थांबली होती आणि नंतर आम्ही ब्रेकफास्ट करायला गेलो. ब्रेकफास्ट करून आम्ही नंतर तिथून चेकआउट केलं आणि आम्ही कलंगूट बीचला गेलो होतो. कारण दुसरीकडे कुठेही आम्हाला म्हणजे हॉटेल पण बघायचं होतं. मग ते म्हणले बीचवर बसू आपण आणि तिथं बघू हॉटेल. कारण दुसरीकडे कुठं पण चेक इन करायचं असेल ना तर 2 वाजता करायचं असतं. सो म्हणलं चला आता इथं बसल्या बसल्या हॉटेल पण बघू. जा ना मग पळत जा. ए दिदू बाबा, दिदू बाबा पळ. थांबले जा, शिशी आहे जा. मी राहिले. आता इथं आम्ही बसलो होतो, आता ऊन होतं त्याच्यामुळं आम्हाला असं ह्याच्यावर बसावं लागत होतं. आणि हे तिथल्या हॉटेल्स असतात, जे काही बीच साईडला हॉटेल असतात, कारण उन्हात तर बसू शकत नाही आपण. आणि इथं बसल्यास आपल्याला काही ना काही ऑर्डर करावं लागतं. सो आम्ही पण ऑर्डर केलं होतं आणि चक्क तिथं 2 आम्ही मिल्कशेक ऑर्डर केले, एक व्हॅनिला, एक चॉकलेट आणि एक सालसा म्हणून काहीतरी ते असं तोंडी लावायला होतं तिखट. तर आणि एक पाणी बॉटल. त्याचंच बिल आमचं 3000 रुपये झालं होतं. कुठं आली तू? सहलीला गोव्याला आली तू, गोव्याला. काय म्हणायचं, काय म्हणायचं का तुला? बरं म्हण ना मग. सहलीला नंतर ना कलंगूटचं शॉपिंग म्हणजे खूप छान आहे तिथलं मार्केट, जर तुम्ही तिथल्या तिथंच फिरणार असाल. पण मी असं ऐकलं होतं की अंजुनाचं ह्याच्यापेक्षा मोठं आहे. तर मला अंजुनाच्या मार्केटला जायचं होतं, पण मी इथून पण थोडं थोडं घेत होते, कारण आज रात्री क्रूज डिनरला जायचं होतं आणि मला घालायला काहीच नव्हतं. म्हणजे इथले कपडे असं हे नव्हतं, असेच पॅन्ट आणि टॉप मी घेऊन आले होते.
आणि त्याच्यामुळं मी तिथं ज्वेलरी पण घेतली आणि ड्रेस पण घेतला आमच्या तिघींसाठीही. हे म्हणले मला काही नको, मी टी शर्ट आणि पॅन्टवरच येणार आहे. त्याच्यामुळं मी इथं शॉपिंग करत होते आणि थोडीशी शॉपिंग केली मी. आणि मी इथं एवढं इकडं शॉपिंग करते तोपर्यंत साऊनं तिला ब्रेसलेट पाहिजे होतं आणि तिने एक हातात 4-5 ब्रेसलेट घालून घेतले होते. पण तिला मी म्हणलं ती काढबाई, पण एक ब्रेसलेट तिनं घेतलं आणि पूर्ण ट्रिप होईपर्यंत ते ब्रेसलेट तिच्याच हातात होतं. ते तिच्या ह्याच्यात घालायची, ती दंडात घालायची, इतक्या लांब जात होतं, पण खूप क्यूट दिसत होतं तिला. बीचवर बसून आम्ही ना काही हॉटेल सॉर्ट आउट केले होते, त्याचे स्क्रीनशॉट्स काढले, प्रत्येकाच्या इथं जाऊन आलो. पण आम्ही जसं पहिलं हॉटेल असं एकदम स्पिशियस होतं ना, तसं आम्हाला एकही भेटलं नाही. एक तर भेटलं होतं तिथं खूपच सगळं, म्हणजे बार पण तिथंच होतं, स्विमिंग पूल पण तिथंच होता. सो ते मला नको होतं, म्हणजे खूपच जवळजवळ होतं. जुन्या हॉटेल म्हणजे आधीच्या हॉटेलमध्ये पण तसंच होतं. पण आणि दुसऱ्या ह्याला तर पार्किंगच नव्हती, चांगलं होतं. तर सो आम्ही काय केलं की इतकं फ्रस्ट्रेटेड झालो होतो, मग पहिल्या हॉटेललाच फोन केला आणि ते म्हणले या आहे रूम अवेलेबल. सो आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही येतो. आणि तोपर्यंत आता म्हणलं काय टाईमपास करायचा म्हणून आम्ही जेल म्युझियमला आलो होतो. पण तुम्हाला खरंच सांगू का, इथं येऊ नका, तुमचे पैसे वेस्ट आहेत. कारण एवढं काही म्हणजे मला तरी खास नाही वाटलं. एका माणसाला 254 रुपये घेतात ते पर हेड. 750 रुपये गेलेत आमचे इथं आणि मला ते काही वर्थ इट वाटले नाहीत. आणि मध्ये एवढं काही नाही मी बघण्यासारखं. बाकी हे समुद्राचा व्ह्यू वगैरे ते सगळं चांगलं आहे. आणि म्युझियमच्या नावाखाली जेलच्या ते इतिहास त्यांनी दाखवलेला आहे, तो पण असा डिजिटल वेमध्ये दाखवला आहे. त्याच्यामुळं एवढं काही मला वाटलं नाही. आम्ही सकाळी तिथून चेकआउट केलं आणि आम्हाला जायचं होतं अगोंडाला. आणि फोर्ट कसं म्हणजे उन्हाचं नाही फिरता येत, म्हणून आम्ही इकडंच एक रिसॉर्ट बघणार होतो आणि तिथंच 2 दिवस म्हणजे एकाच ठिकाणी, कारण इथं सगळं जवळजवळ आहे, प्रत्येक दिवशी वेगळं घेण्यात काही अर्थ नाही आहे, म्हणून ते करत होतो. आणि आम्ही त्याच्या आधी कोलंगट बीचला गेलो होतो, तिथं थोडा वेळ बसलो, कारण 2 वाजता चेक इन असतं कुठल्याही हॉटेलचं इथं. आणि नंतर 1-2 हॉटेल पण बघितले, पण ते आम्हाला काही आवडले नाहीत तिथं बसल्या बसल्या. आणि नंतर म्हटलं चला आता फिरत फिरत बघूया, पण एकही आवडेना. कारण पहिलं एवढं चांगलं होतं आणि दुसरं काय आम्हाला आवडूनच गेलं. सो आम्ही फायनली डिसाईड केलं की आम्ही पहिल्याच हॉटेलमध्ये जातो आहे. आता इथं आम्ही आलो आहे, कुठं आलो आहे, जेल म्युझियम बघायला. अगोंडा जेल म्युझियम. आणि म्युझियम बघून परत आम्ही जाऊ अगोंडा फोर्ट बघून, नंतर आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करू आणखीन एकदा. आणि रात्री क्रूज डिनरला पण जायचं आहे. सो मज्जा आहे, चला. आता हे कोणी कोणी लहानपणी बघितलंय ना, हे मला नक्की कमेंट करा. कारण मी तर लहानपणी हे खूप बघायचे. ते जुन्या पिक्चरचे रोल असायचे त्याच्यामध्ये, किंवा एखाद्या स्टोरीचा रोल असायचा आणि ते वरून फिरवायचे आणि खालून 3 खप्पे होते, त्याला 3 डब्बे लावलेले असायचे आणि तिन्ही साईडनं तिघांनी बघायचं. सो मला ही खूप आठवण आली लहानपणीची हे बघितल्यास तिथं. आता हे सगळं बघून झाल्यावर ना नंतर आम्हाला खूप भूक लागली होती आणि 7 वाजता आमचं क्रूज डिनरला जायचं तिथं, म्हणजे ते आम्हाला पिकअपला येणार होते. पिकअप पॉईंट आम्ही आमचा हॉटेलचा दिलेला होता आणि खूप भूक लागली होती. आणि मी असंच म्हणजे दुसरा ॲड्रेस शोधत होते, म्हणजे हॉटेल शोधत शोधत हे मला पौसादा म्हणून एक दिसलं होतं, बीच साईड हॉटेल होतं हे. आणि ते खूप छान वाटलं, ऑथेंटिक गोवन फूड खायचं असेल तर वगैरे असं त्याचा रिव्ह्यू होता. म्हणून आम्ही इथं गेलो आणि पण हॉटेल खूप छान होतं आणि एक सगळे पैसे ह्या समोरच्या व्ह्यूचे होते. तिथला व्ह्यू खूप छान होता आणि आम्ही नेमकं सनसेटच्या टायमाला गेलो होतो. पण खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह होतं. इथं तर असं होतं की जेवढे लोक तुम्ही आलाय किंवा अडल्ट तुम्ही आलाय, तर आता आम्ही तिघं अडल्ट म्हणजे अडल्टमध्ये काउंट होतो ना सानू पण, तर आमच्या तिघांचे 3,000 रुपये त्यांनी घेतले एकतर, ते तुमच्या बिलमधून कट होणार असं. आणि जेवण काही एवढं म्हणजे हे नव्हतं. तिथे एक थाळी होती, फक्त एक थाळी अशी, फक्त इथं दाखवते मी, तेवढंच त्या थाळीमध्ये होतं आणि आमचं पोट भरलं नाही. पण आता ऑप्शन नव्हता, आम्ही बसलो, जेवण केलो आणि मस्त असा हा सनसेट एन्जॉय केला. इतका सुंदर दिसत होता ना तिथून सनसेट.
तेवढंच एक खूप छान वाटलं मला तर. पण जास्त वेळ पण इथं बसलो नाही आम्ही. आणि हां, इथं सावनं एवढं येड्याने केलं म्हणजे आम्ही एकच फोटो काढला इथं, जो तुम्ही ॲनिव्हर्सरी दिवशी बघितला असेल, कपल फोटो आमचा सनसेटचा. आणि तोच एक फोटो काढला, कारण साऊ एवढी येड्याने करायची ना, सारखी पळायची समुद्राकडे. आणि एकदा ती लाटाच्या अशी धक्क्याने पडली पण. हे म्हणले ती पाण्यात गेलेली पण दिसायची नाही आपल्याला, नको म्हणले तिच्याकडेच लक्ष देऊ. तर आम्ही त्यांच्याकडेच लक्ष देत होतो आणि बसलो होतो मस्त, फक्त एन्जॉय करत होतो. नंतर इथलं सगळं आवरून आम्ही फास्ट हॉटेलमध्ये गेलोत, कारण चेक इन करायची होती. 7 वाजता आम्हाला पिकअपला येणार होते आणि आमचं काहीही आवरलेलं नव्हतं. सगळ्यांना चेंज करायचं होतं, फ्रेश व्हायचं होतं. सो आम्ही पटकन गेलो, चेंज केलं, पण तिथून पुढे जास्त काही व्हिडिओ नाही काढले. हे निर्वाणा क्रूज म्हणून होतं आणि त्यांच्यासोबतच आम्ही गेलो होतो. पर हेड 2000 रुपये असं होतं ते, कारण 1000, 2000, 5000 असं खूप प्राइजेस त्यांचे होते. सो आम्ही 2000 चूज केलं आणि आमच्या तिघींनाही ड्रेस खूप छान दिसत होते. आता ह्या दोघींचे तर दाखवू शकले मी, पण माझं काही एवढं शूट नाही झालं, कारण दिवसभर फिरण्यामुळे यांचं पण डोकं दुखत होतं आणि दिवसभर पोरींना म्हणजे हातावरच असल्यासारख्या होत्या त्या, खेळ त्यांच्याकडे लक्ष द्यावंच लागतं. नंतर क्रूजवर मस्त असे परफॉर्मन्स होते वेगवेगळे आणि आम्ही पण खूप डान्स केला तिथे. आणि ह्या दोघींना पण खूप छान एन्जॉय केलं, काही त्रास दिला नाही, उशीर झाला होता तरी पण. आणि हॉटेलवर यायला आम्हाला त्या दिवशी 1:30 वाजला. आणि चला बाय, आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये.